आता पुन्हा आपल्या दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग, ज्याला आत्मयोग पण म्हणतात, कारण यात आत्म्याचं दर्शन आहे. सांख्ययोग म्हणतात कारण सांख्य नावाचं एक शास्त्र आहे, कपिल मुनी सोबत जुडलेलं. एनालिटिकल अंडरस्टँडिंग. ईश्वराचा अवतार कपिल मुनी, देवहूती माताचे पुत्र, त्यांनी प्रस्थापित केलेला. तर आपण त्यात मुख्य भागात मागच्या वेळेस आठवत असेल मी सांगितलं तर आपलं विमान आता वर टेक ऑफ झालाय, त्यात सीट बेल्ट लावलाय आणि आता अनाउन्समेंट झालं की फ्लाईट अटेंडन्स टेक युअर सीट्स. सगळेजण आपल्या जागी, इव्हन हवाई सुंदरी तुम्ही आपल्या जागी बसा, कारण आता तर बिलकुल आता आपण हवेत आहोत, अंतरिक्षात आहोत आणि आता हे दृश्य दिसेल. कसं दिसतंय, कसं असतंय. आजपर्यंत मी ते किचडमध्ये फसून होते, चिखलात फसलेली होती, तिथेच तेच ते खूप मंडक होऊन आपल्या विहिरीतल्या मेंढक तेवढं वाटत, एवढंच संसार आहे, हेच माझे आपले तुपले, हे जे 4 लोक माझ्या भोवती आहे, बस एवढंच आहे, जीवन याच्यातच आहे. कारण दुसरं काही दिसतच नव्हता, दृश्यच नव्हतं. आता विहंगम विहाय कामान सर्वान पुमान स्मरते विस्पृह निर्ममो निरहंकार, असे सुंदर सुंदर. विहाय म्हणजे सोडलेलं, हे सगळं इथलं सुटलं. विहिरीतून तो बेडूक बाहेर निघाला तेव्हा दिसलं की ओ माय गॉड, इतकं सगळं आहे. आजपर्यंत मी विहिरीत डुबून होतो, तेवढेच उड्या मारायचं, तेवढे डराव करून तेवढ्याच उड्या मारत जायचं, तेवढेच किडे माकडे खायचं. काही लोकांना भीती दाखवायचं, काही लोकांपासून मी भ्यायचं बस. आणि एकदा छलांग लागून विहंगम दृश्य पक्षासारखं, की अरे बापरे, विहिरीतून बाहेर आल्यावर पाहतात एवढं मोठं सृष्टी आहे, इतकं सगळं, इतकं कुठे कुठे जाऊ शकतो, इतके लोक आहे, इतकं कोणासोबत काही करू शकतो. तसा विमान वर उडला, आता खाली बघून की काय काय अजून काय सृष्टीत आहे, अजून किती उपलब्ध आहे मला कुठे कुठे मन लावायसाठी किंवा मन आत करण्यासाठी. हे अंतर्दृष्टी, अंतरसृष्टीचा विहंगम दृष्टी आहे, संसार दृष्टी नाही. हे आत नेण्याचे हे विमान आत जाणार आहे, की आतला जो खजाना आहे, आतलं जे वैभव आहे, जे ध्यानात म्हटलं चेतन अमल सहज सुख राशी पद जे आहे, सहजता जी आहे सुखामध्ये, विनासाया सहज. म्हणजे सहज शब्द अत्यंत महत्वाचा आहे. आपण सहजतेने सहज म्हणतो, न विचार करता. कधी कदाचित म्हटलं असेल, पण आज पुन्हा आठवण करून, तर सहज शब्द विशेष सहजतेने नको म्हणाला. जन्मवाचक आहे. अज म्हणजे अजन्म, ज्याचा कधी जन्म झाला नाही, कारण जो नेहमी होताच. काळ ज्याच्या आत आहे, जो काळातीत आहे. आणि सह त्याच्यासोबत सह अज स्थिती जी आहे, मी सतत ईश्वरासोबत असलेली स्थिती. हा अनुभव, हा विचार की सतत मी ईश्वरासोबत आहे, प्रत्यक्ष ईश्वरात. अज ईश्वराला म्हणतात अजित, अजन्मा. जर आपलं चैतन्य, आपलं जीवन, आपला जो आत्मा आहे तो अज आहे. आत्ताच ऐकलं की त्याच्यासोबत जोडलेलं आहे सूर्याचं किरण, सूर्यासोबत. मम एव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. श्रीकृष्ण 15व्या अध्यायात पुरुषोत्तम माझाच, मम एव, ओनली माइन, जोर दिन म्हटलं एव. एव्हरी जीवात्मा, एव्हरी वन, प्रत्येक माझाच फक्त आहे. मी याची, मी त्याची, मी त्याचा, हा माझा, तो माझा, तुझा कोणी नाही. प्रत्येक जण आणि तू आणि मी ईश्वराचीच आहे. तो घोषणा करता मम एव अंश. जागो, सुनो, समजो. तर त्या सहज सोबत असण्याची जी स्थिती आहे ते सहज अवस्था, सहज सुख राशी, ईश्वरासोबत सतत सान्निध्य नित्य असण्याचा जो अनुभव. शरीरासाठी काय नित्य आहे? नित्य सन्निहितो मृत्यू.
आणि आत्म्यासाठी शरीरी जो आहे त्याच्यासाठी काय सहज सुख राशी. कसा विरोधाभास आहे, कसा वंडरफुल. एका जागी कसे एकदम काळा आणि एकदम पांढरा, शुभ्र स्वच्छ, सोबत दोन दोरे, दोन एकमेकात गुंतवलेले आहे. आणि गाठ चित्त जड ग्रंथी. ग्रंथी म्हणजे गाठ, उपनिषदांमध्ये येतं. चैतन्याची आणि जड पदार्थाची गाठ बांधल्या गेली आणि गडबड अशी झाली, जे चैतन्य होतं ते स्वतःला जड मानून घेतला. जो आत्मा होता त्यांनी स्वतःला शरीर मानून घेतला. जे सहज होता ते सतत प्रयत्न करताय. जे स्वच्छ शुभ्र श्वेत वस्त्र, श्वेत आत्मा, श्वेत स्थिती, निर्मल पांढरं जे होतं त्यांनी स्वतःला काळ मानून घेतला. आणि सतत प्रयत्न आहे की मी काळ्याचा पांढरा कसावं, काळ्याचा पांढरा कसावं, काळ्याचा पांढरा कसावं. अरे कोणीतरी मला म्हणता का थोडं तुम्ही, मी तू पांढरा आहे, तू गोरा आहे, तू चांगला आहे, तू स्वच्छ आहे, तू सुंदर आहे, प्लीज पहा ना, मी तुम्हाला देतो, हे देते, हे देते, हे देते, असं करते. मला थोडं सांगा, चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. माझी थोडं कौतुक करा, माझी थोडी तारीफ करा. माता पिता बंधु भाई मेरे मित्र, तू सफेदी था है, तू सफेद है, क्यों भीक मांग रहा है? समज, अंदर जाके आपल्या आत जाऊन पांढरा दोरा जो काळ्यासोबत आहे तो जर आत जाऊन पाहिलं की अरे मी वेगळा आहे, मी पांढरा काळ्यासोबत मिक्स झालो आहे, म्हणून मला असा भ्रम पडला. चैतन्य जड सोबत मिश्रित झाला. तर चैतन्यासाठी सतत काय आहे? सहज सुख राशी. आणि जड शरीरासाठी सतत काय आहे? नित्य काय आहे? नित्य सन्निहितो मृत्यू, कर्तव्य धर्म संग्रह. तर ते मृत्यूचं भय नको, कारण ते शरीराला लागलेलं, शरीराचा धर्म आहे. जड जड पदार्थाचा धर्म आहे. जो बनाव वो बिघडेगा. मी शरीर नाही, मी चैतन्य आहे, मी आत्मा आहे. हे पक्का आहे, सत्य आहे, हेच सत्य आहे. रामानी म्हटलं, कृष्णानी म्हटलं, संतांनी म्हटलं, गुरूंनी म्हटलं, सगळ्याच धुरंदारांनी, भक्तांनी म्हटलं, ज्ञानींनी म्हटलं, तपस्वींनी म्हटलं, ब्रह्मानी म्हटलं, शिवानी म्हटलं, विष्णूनी म्हटलं. विष्णू पुराणातही आहे, शिव पुराणात आहे, देवी पुराणात आहे, गणपती अथर्व शीर्षात सुद्धा आहे. ज्या कोणाची उपासना केली सगळ्यांनी म्हटलं ते हे एवढं लाऊडस्पीकर लावून सगळीकडून 4-5 वरून सगळीकडून लाऊडस्पीकरने सांगितल्या जाते की तू सहज सुख राशी. आज जाऊन बघ, तू पांढराच आहे बेटा. काळ्यासोबत तू कधी तो एक नाही झाला, नुसतं त्याच्यासोबत गुंडाळला गेला, कन्फ्युजन झाला, मिस आयडेंटिफिकेशन झालं, चुकीची धारणा झाली. माझं नाव रूप हे आहे हे विसरून दुसरंच जर झालं, जो विसरून जातो, विस्मृती ज्याला पडते, जे आपली आठवण गमावून बसतं, त्याला काही कल्पना नाही मग कोणत्या गावात गेला, माझं शरीर, माझं नाव काय, कोण, माझे नातेवाईक कोण, दुसरं. मग काही समजा लोकांनी नाव ठेवून दिलं की चल ठीक आहे, आजपासून तुझं नाव वल्लभ, तू इथला राहणार, ठीक आहे, इथेच खात जा, इथेच आम्ही तेच हे काम करतात. तिथपासून त्याची तीच ओळख झाली. आणि जेव्हा कधी ओळख एकदम अचानक पुन्हा डोकं आपटलं, आठवलं की अरे मी ना वल्लभ आहे ना मी या खेड्यातला आहे, मी ते दुसराच कोणीतरी कुठला तरी होता, ते एकदम जाऊन आपल्या सेठपणावर सम्राट पदावर जाऊन बसला. तसं जेव्हा हा सौभाग्याचा क्षण येईल, आणि या सौभाग्याचा क्षण येण्याची वेळ आली आहे, हे दुसऱ्या अध्यायात सांख्य योगात हे जे आता आपण आत्म्याचं वर्णन ऐकणार आहे, की तीच वेळ. कारण आता वर जाऊन खिडकीतून, विमानातल्या खिडकीतून खाली बघतोय, हे सोडलं संन्यास, हे विहंगम दृश्य झालं. म्हणजे पक्षासारखं बर्ड्स आय व्ह्यू, विहंगम. हे सोडलं, हे चिखल, हे तेच ते बघ वरून सगळं एकसारखं दिसतंय. मी आता वेगळं झालो याच्यापासून, वर उठलं, उद्गामी झालो, उद्देशी झालो, उद्देश प्राप्ती झाली माझी. वर हायर माइंड, हायर पर्पज, काहीतरी महत्वाचं, दुसरं खूप मोठं काहीतरी माझा उद्देश झाला जीवनाचा. किड्या मकोड्यासारखा तेच ते रगडून जमा करून खाणं पिणं, मेहनत करणं, अजून त्याच्यातच पुन्हा आहार, निद्रा, भय, मैथुनश्च, या 4 गोष्टींमध्ये नाही झालं. आता काहीतरी मला अंतर उद्देश, आतला उद्देश झाला प्राप्तीसाठी.
तर हे ज्यांनी प्राप्त केलं आहे तो काय खातो, कुठे बसतो, कसा चालतो, याच्याबद्दल जो प्रश्न केला होता अर्जुनाने, स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थित किम प्रभाषेत किम आसेत व्रजेत किम, बसतो कसा, उठतो कसा, चालतो कसा, खातो कसा. तर इथे थोडा वेळ थांबून आपले काही 4-5 श्लोक आपण म्हणू, जशी ठरवलं होतं तसं, जे आता श्रीकृष्ण उत्तर देईल. श्री भगवान उवाच, या प्रश्नांचे उत्तर जो देतो. अर्जुनाच्या मनात असा विचार की बहुतेक बाह्य चेंजेस होत असतील आत्मसाक्षात्कारानंतर, परमात्मा अनुभूतीनंतर. बाहेरून रंग बदलत असेल, केस बदलत असतील, कपडे वेगळे घालत असेल, खातपीत वेगळं असेल, भाषा वेगळी बोलत असेल असं. आणि उत्तर जे आपण ते ऐकू ते सगळे विलक्षण, की बाहेरून काहीच बदल नाही, सगळा बदल आतून निर्मूळ बदल पूर्ण झाला, समूळ नष्ट झाल्या. आतल्या शर्ट हात घालून बाही ओढून पूर्ण उलट केलं, त्या कम्प्लिटली दिसायला तसंच आहे, पण आतली बाजू बाहेर, बाहेरची बाजू आत खाली, तसं ऐकू आता आपण. तिथे एक 2 मिनिटं थांबून 3-4 श्लोक पहिले म्हणू सोबत. मी म्हणतो तुम्ही म्हणा. तर आता मुख्य सौभाग्य काय सुरू झालं. श्री भगवान ओवाच आपण ऐकलं. श्री सुंदर पवित्र मंगल, श्री शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याला त्याला श्रीमान श्रीमंत श्री म्हणतो, तर विचार करूनच आपलं हे चपलसी पण नको व्हायला. खरोखर ज्यांच्यामध्ये आपण पावित्र्य पाहतो, मांगल्य पाहतो, सौंदर्य पाहतो, आंतरिक सौंदर्य, आंतरिक आणि बाह्य. लक्ष्मीलाही श्री म्हणतात आणि विष्णूलाही श्री म्हणतात. तर श्री भगवान, भगवान, त्याही शब्दाचा कोड आणि त्याचे लक्षणही सांगितले. एकदा मागे मी कदाचित बोललो असेल, ज्ञानम वैराग्यम ऐश्वर्यम यशः श्री समुदायतम. हे 6 षड्गुण ऐश्वर्य, या 6 गोष्टी सतत ज्याच्यामध्ये दिसून पडतात त्यालाच भगवान म्हणतात. देव ज्याला म्हणतो आपण, इंद्रदेव, अग्निदेव, वायू, वरुणदेव, सूर्यदेव, यांना भगवान किंवा ईश्वर किंवा परमात्मा नाही म्हणत. त्याचे जसे साहेब लोक हे नेमून ठेवलेले आहेत, हे उष्णतेचे साहेब आहेत, हे प्रकाशाचे साहेब आहेत, हे पाण्याचे विभागाचे साहेब आहेत, हे पंखे सगळ्यांना हवा देण्याचे साहेब आहेत. हे साहेब लोक आहे, आपण प्रधानमंत्री नाही, ओनर नाही आहे, मुख्य स्वामी, प्रमुख स्वामी नाही आहे. प्रमुख स्वामी तो ईश्वर, नियंता जो आहे, शास्ता जो आहे, तो शासन ज्याचा आहे खरोखर, ईश्वर जो आहे तो सगळ्यांचं सौहार्द सांभाळणारा, पण सगळ्यांवर शासन करू शकणारा, साहेबांवरही नियंत्रण ठेवणारा, ज्याच्या शासनाखाली सगळे साहेब आहेत, तो वर ईश्वर, सगळ्यात माझं सुहृद चिंतन करणारा आणि सगळ्यात माझं भलं करण्याचं सामर्थ्य असलेला, नुसतं विचार करणारा नाही, ऍक्च्युअली करणारा, करू शकणारा जो आहे, ज्याचं सगळ्यात अखूट ज्ञान, सगळं त्रिकालातीत ज्ञान असलेला, हे सगळं असताना ज्याचं असून सुद्धा संपूर्ण वैराग्य असलेला, सगळ्यांपासून डिटॅच्ड, नमे कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. 2-3 ठिकाणी मी 2-3 श्लोक एकत्रित करून सांगतो की इतकं सगळं करून तो म्हणतो, मला पुढच्या अध्यायांमध्ये मला कर्मामध्ये काही लेपायमान नाही होत, मला काही स्पृहा नाही आहे, झालं तर ठीक, नाही झालं तर ठीक. ज्ञानम वैराग्यम ऐश्वर्य, त्याचं सगळं वैभव, हे सगळंच त्याचं आहे. बृहद आरण्य, सगळे जे नॉलेज द्या, बृहद आरण्यक उपनिषद नावाचं एक उपनिषद येतं, बृहद आरण्यक, त्यात मैत्रेय ऋषी, प्रसिद्ध मैत्रेय ऋषी शास्त्रामध्ये आपल्या, त्यांचे गुरु याज्ञवल्क, काही काळी निरनिराळ्या युगांमध्ये निरनिराळे सप्त ऋषी येतात, ओरिजिनली क्रिएटेड 7. एका काळातले हे वन ऑफ द 7 सप्त ऋषी प्रमुख याज्ञवल्क. वल्कलम जे यज्ञ निर्माण झालेले जे पूर्ण, त्यांचे शिष्य मैत्रेय ऋषी. मैत्रेय ऋषींची एक विलक्षण कथा आहे.
वेद व्यासांनी त्यांना दाखवून दिलं की तू किडा होता. त्याचे जन्म 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 नीत त्यांना प्रत्यक्ष दाखवून दिलं की तू किडा होता रेंगणारा. आणि त्याचा मैत्रेय ऋषी झाला संत समागमाने. हे त्यांनी प्रत्यक्ष दर्शन करून दाखवलं. वेद व्यासाने दाखवलं, हे बघ तू असा होता, तो असा होता, तो असा होता. ते बघतो जो किडा चालला रेंगून राहिला तो तू होता. ते मैत्रेय ऋषी प्रसिद्ध आपले गुरु याज्ञवल्क्य समोर बसून ऐकतात आहे बृहदारण्यक उपनिषदामध्ये. त्यात याज्ञवल्क्य त्यांना सांगतात की अरे जसे ओलं लाकूड असते, सगळ्या लाकडांमध्ये अग्नी असतो, सगळ्यांमध्येच अग्नी असतो, लाकडांमध्ये असतो, दिसत नाही. अग्नी आहे, पक्का आहे, दिसत नाही. पण त्यातही जर थोडस ओलसर जर लाकूड असलं आणि ते जर आपण जाळायला लागलो तर त्यातून धूर निघतो. निरनिराळ्या प्रकारचा धूर निघू शकतो ना, डिपेंडिंग ऑन कधी त्या धुरासोबत सुवास, कधी वेगळा रंग निघतो, कधी धुरासोबत. आणि त्यात उष्णताही असते थोडी. धुरावर जरी आपण हात धरला तर थोडस थंडीमध्ये गरम वाटायला लागतं. पण ते अग्नी नाही आहे आणि ते काष्ठही नाही आहे, ते काय पूर्ण शुद्ध स्वच्छ जसं ओरिजिनल फॉर्मही नाही आहे. पण ते आतली अग्नी थोडी थोडी वेगळ्या प्रकारे संस्कार घेऊन, आत जे आहे त्याचे संस्कार घेऊन प्रगट होते, म्हणून त्याचा कधी सुवास असतो, कधी रंग असतो त्याला धुराला. थोडीशी पहचान देते, थोडीशी ओळख पटवते की आत काय आहे उष्णतेची. तसा हा महाविष्णू श्रीमन नारायण हा श्वास निश्वास, तुझ्या निश्वास आहे, तुझ्या बाहेर सोडतो श्वास, तर थोडं थोडं त्याच्या आतलं जे आहे ते धुरासारखं निघतं. ते वेद प्रकट झाले. हे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, त्यातून मग पोट शाखा जे निर्माण झाल्या, धनुर्वेद, आयुर्वेद, हे निरनिराळे, हे नुसतं त्याचं थोडस आतलं आपल्याला ओळख पटवून देतात आहे. ओल्या लाकडातून धूर निघावा आणि त्यांनी आतल्या अग्नीची ओळख पटावी. तसा हे सृष्टीकर्त्याचे निश्वास रूपाने हे वेद निर्माण झाले, ज्यांचा भाग उपनिषद आहे. सगळं ज्ञान, सगळी जी माहिती गोळा करतो ती तिथून आलेली आहे. असा महान ज्ञान त्याचं जे आहे, ही सगळ्या जगातलं जे ज्ञान आहे, गुगल पासूनचे जे सगळं, ते त्याच्या धुरासारखं आहे. वास्तविक काय सांगायचं, ज्ञानम वैराग्यम ऐश्वर्यम यश, त्याचं यश गुणगान, त्याचे सौंदर्य, त्याचं माधुर्य, त्याचं मांगल्य, पावित्र्य, श्री, किती पवित्र, पवित्राणाम अपि पवित्र, मंगलानाम अपि मंगलम, हरिर्नामैव केवलम. नुसतं त्याचं नावच ज्याचं इतकं पवित्र की सगळ्या मंगलांपेक्षा मंगल करणार, तर तो कसा, किती, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. नावच ज्याचं इतकं पवित्र करणार, मंगल करणार, तो प्रत्यक्ष किती. आणि समुदायतम, सामर्थ्य, पावर आहे, त्याची माईट आहे, ऑल माइटी आहे, सर्व समर्थ आहे. तिसऱ्या अध्यायात पुढे कर्मयोगात तो म्हणतोय पुढे, माझ्या लायक काहीच नाही, मला हवा मिळू शकत नाही असंही काही नाही, मला खरं काही करायची आवश्यकता नाही, पण मी तरी करतो, या समोर उभा आहे बघ, तुझे चाबूक धरून, घोड्यांसमोरून कर्म तर मी करतोय ना. बाण पहिले तुला लागेल की मला लागेल, समोरून कोणी सोडेल तर असा भगवान, असं विलक्षण हा आता बोलायला सुरुवात करेल. हे तर लक्ष, हे आत्मसात करायला, हे ते चिपकून झाला. हे जे ज्ञान आहे दुसऱ्या अध्यायातला आता जे आहे, याच्यापेक्षा अजून काय राहणार मोठ्या जीवनामध्ये. कोणता टीव्ही शो पाहणार, कोणतं वर्तमानपत्र वाचणार, आणि कोणती इकडच्या तिकडच्या बातम्या आणि चौकशा आणि व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि फोन कॉल आणि काय झालं, असं झालं तसं, याच्यासाठी वेळ आहे. हा ईश्वर जो आता बोलतो आहे, गीतेत रोज वाचतो आपण, रोज ऐकतो, ते ज्ञान आत्मसात करणं सोडून कसा वेळ मिळतो, मला नाही, माझ्याचा नाही वेळ. तर तो काय म्हणतो आता, श्री भगवान उवाच, सुरू झालं, मॅच सुरू झाली आता लाईव्ह. प्रजहाती, पहिला शब्द ते पहिले शब्द तर आपण ऐकले, अशोचानन शोचन, त्याच्या आधी कुतस्त्व आकाशमलमिदम. पहिला शब्द काय होता, सगळ्यात पहिला गीतेतला ईश्वराचा कुतस्त्व, वाय, हे सगळ्याचं कारण काय, कशाला तू चिखलात, कश्मल, अक्षरशः म्हणलं कश्मलमिदम, हे चिखलात कशाला नाचतोय तू किडा मोकळा, तू काही गधा आहेस का, निघ याच्यातून बाहेर.
दुसरा जो श्लोक म्हटला त्याने अशोचानन्व शोच असतो. शोक का करतोय? शोकासाठी नाही तुला बनवलं, शोकासाठी स्थान नाही तुझ्या जीवनामध्ये लक्षात आलं तर कुठल्याच प्रकारचा. आणि आता हे खूपच अनुनय विनय केल्यावर आता मात्र तो धुरंधर ज्ञान द्यायला तयार झाला. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, हे जे दोन आपण श्लोक म्हटले. ज म्हणजे जन्मलेला, ह म्हणजे मरण, आणि प्र म्हणजे विशेष प्रकारे, प्रकर्षाने, एकदम. प्रज, जे जन्मलाय त्यांना एकदम संपवून टाक, खतम कर चांगल्या प्रकारे. प्रज हाती काय? कामान, कामना, इच्छा, वासना, स्पृहा, तृष्णा, पिपासा, तडप, तरस, दयनीय अवस्था ज्यांनी झाली आहे. कुठून? मनोगतान, मनाने आपल्या जे मानलाय, मनातून जे निर्माण झाला, मनाला जे सतत वाटलं आशा निराशा, असं व्हावं तसं व्हावं, हे झालं तर कसं चांगलं आहे, हे आले तर कसं होईल, हे न आले तर कसं होईल, हे मिळालं तर चांगलं होईल, हे जिंकलं तर ठीक होईल, हे हारायला नको, हे तुटायला नको, हे मरायला नको, हे आपलं राहायला पाहिजे. हे मनातून जे मनोगतान, मन गत, मनोगत इथे जाते, मन तिथे जाते, मग या आपल्या तुपल्यांचं, मग माझ्या तुझ्याचं, अरे तुझ्याचं, मग शरीर स्वास्थ्याचं, मग टीव्ही शो मध्ये जे पाहिलं त्या स्टोरीचं, मग त्या स्टोरीतल्या स्टोरीचं, मनोगत इकडे चाललं तिकडे चाललं तिकडे चाललं तिकडे झालं, ही मॅच आहे, आपण जिंकावं ते हरावे, आणि सतत सतत जन्मणार आहे. सतत मनोतून, यदा म्हणजे जेव्हा किंवा जे काही झालं असेल, जितक्या काही निघाल्या असेल आजपर्यंत मनागतून, ते जे जला ह प्रजहाती यदा कामान, सगळ्या कामना काय, प्रजहातीचा अर्थ उखाडून फेकणं, समूळ नष्ट करणं. वीड झाले असतील, आपल्याला नको असलेले रोग असतील तर ते तोडून टाकणं नाही, मुळापासून खोदून, त्याच्या मुळापासून उकडून उपटून फेकणं म्हणजे प्रजहाती. मुळापासून उपटल्यावर काय पुन्हा नाही येणार. वरून वरून कापलं तर काय, नुसतं यम नियमचे साधना अष्टांग योगची करून जसं काय होईल पुढे, त्याचा उद्देश तोच आहे तिथे नेण्याचा अष्टांग योगाचा. पण नुसतं वरून नियम जर ठेवला, रिमोट लपवून ठेवला, टीव्ही नाही पाहायचा म्हणून, कोणाशी बोलणंच बंद केलं, काही खाणं पिण्याचं उपास करत बसला, हे वरून केलं तर काय, आतून नाही नष्ट झाले, वरून कापलं ना, नुसते नियम धारण केले. हे चांगलं आहे करायला, तिथूनच सुरुवात होते, पण उद्देश काय झाला, समूळ नष्ट. सगळ्या तृष्णांच्या जागी फक्त एक कृष्ण, सगळ्या प्रकारची तृष्णा सोडून एक कृष्ण, कारण आत तोच आहे, तू तोच आहेस, तत् त्वम असी. आणि ते विसरून हे सगळ्या चिखलात फसणं झालं, आणि मग किड्या मकड्यांसारखं जीवन. मागे कोणी धावलं तर पळायचं, आणि ते कोण नसेल धावत तर मग काहीतरी कुठेतरी तोंड मार खात बसायचं, चिखलात लोळायचं. प्रजहाती यदा कामान सर्वान, सगळ्या कामना उपटूनच फेकल्या, सर्वान पार्थ मित्रा, याला म्हटलं अर्जुनाला, मनोगतान, कसं कशाने होईल, कसं आत्मानी एव आत्मना तुष्ट, आपल्या आत्म्याने आत्म्यातच तुष्ट जो आहे, स्वतःचं स्वरूप ज्यांनी जाणलं आहे, हे वरून नाही होत, नुसतं शब्द ऐकून नाही होत, वाचून नाही होत, पाठांतरणे नाही होत, कशानेच नाही होत, अशा वर, कारण हे सगळं वरवरचं आहे. आत विचार करून, ध्यान करून, ओळख पटवून जेव्हा होतं, आत जाऊन अक्षरशः अंतर यात्रा करून जेव्हा, समुद्राच्या वर नुसत्या लाटा दिसतात, सतत वर खाली वर खाली वर खाली, सुख दुःख मान अपमान, चांगलं वाईट माझं तुझं, लाटा, आतलं काहीच दिसत नाही, 1 इंच आतलं काही दिसत नाही. खूपच प्रकाश पडला तर 2-4 इंच आतलं दिसेल, म्हणजे स्तब्ध झाला एखादा त्याला. सगळा कचरा जर हाताने बाजूला केला, त्या स्तब्ध तलावात, तर आतलं लख स्वतःचा चेहरा दिसतो की मी कोण आहे आणि कसं आहे, वास्तविक माझं स्वरूप काय, त्या स्वच्छ पाण्यात प्रत्यक्ष दिसायला लागतं. नाही तर नुसतं कचरापट्टीनं तर कचऱ्याने मन आपलं, नाही तर मग सतत उच्छृंखल झालेला. तर शांत मनातच तो अनुभवू शकतो, धीर गंभीर अवस्थेतच ती
प्रचिती येऊ शकते, प्राप्ती होऊ शकते. म्हणून शांत, धैर्य, गांभीर्य, सौम्यत्व, ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिना. ध्यानावस्थेतच जे बघतात त्याला बघू शकतात. तोच असल्यामुळे तो दिसेलच, तोच आहे. आरशासमोर उभं राहून त्याच्यावरची धूळ बाजूला केली तर कोण दिसणार? ज्यांनी धूळ बाजूला केली तो दिसणार. आपलं मन स्वच्छ केलं तर जो स्वच्छ करणारा आहे तो दिसणार, जे आपलं स्वरूप आहे. निर्मल जन मन सोही मम पावा, चल छिद्र कपट मोही न भावा. मागच्याच आपण ऐकलं, श्रीरामाने म्हटलं प्रमाणात. तर प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव एव ओनली. स्वतःमध्येच जे तृप्त आहे, दुसऱ्यांवर डिपेंडंट नाही आहे, दुसऱ्यांच्या भरोशावर नाही आहे. आपल्या कशासाठी? शरीरासाठी असलं तर काही हरकत नाही दुसऱ्यांवर डिपेंडंट, की मला हात दे, थोडं धर, मला उचलून ने, समोर चालायला मदत कर, काही हरकत नाही. गाडीची मदत घेतली, रिक्षावाला, शरीरासाठी नाही, हे आत्म्यासाठी, आपली आतली स्थिती, आपल्या मनाला शांत करून. शरीराला तर घ्यावंच लागते, घ्यायला हरकत नाही, घ्यायलाच हवी दुसऱ्यांची मदत जेव्हा आवश्यक आहे तेव्हा. पण हे मुख्य आपल्या आत्म्याच्या स्थितीबद्दल, आतली पिपासा. आत्मनी एव आत्मसंतुष्ट तुष्ट स्थित प्रज्ञस्तद उच्यते. त्यालाच स्थित प्रज्ञ, तद म्हणजे त्याला, उच्यते म्हणजे बोलल्या, त्याला म्हणतात कोणाला? स्थित, स्थायी झाला, पक्का झाला. शरीर पक्क एका जागी उभं राहा असं नाही. प्रज्ञा, ज्ञानवाचक, प्रज्ञा विशेष प्रकारे प्रकर्षाने जिथे प्रकाशित झाली. रितंभरा प्रज्ञा ज्याची झाली. आपण मागे केव्हा तरी मला ते रितंभरा प्रज्ञाबद्दल बोललो होतो, यावेळेस राहू देतो, पुन्हा तेच बोलू. ज्याला सत्य प्रकाशित झालं. प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मतुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. मग पुन्हा हिलणं डुलणं, खाली वर, मान अपमान हे नाही झाले. ज्याची प्रज्ञा, ज्याची बुद्धी, ज्याची समज, थोडक्यात म्हणजे समज आली. पुढचं लक्षण काय? आपण जो श्लोक म्हटला तर हे हिंदीत वाचून घेतो पहिले. श्री भगवान बोले, हे अर्जुन, जिस काल में यह पुरुष मन में स्थित संपूर्ण कामनाओं को भली भांति त्याग देता है और आत्मा से आत्मा में ही संतुष्ट रहता है, उस काल में वह स्थित प्रज्ञ कहा जाता है. आता नेक्स्ट टाइम पुन्हा कधी वाचताना स्लो डाऊन होऊन, थांबून, विचार करून वाचायला, एक एक शब्द आपल्यामध्ये आत्मसात करून. पुढचा श्लोक जो होता, दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा. दुःख समजतं आपण, दुःखेषु, दुःखात, अनुद्विग्न वेग, चलायमान, कंपायमान, ॲजिटेटेड, एंझायटी ज्याला म्हणतो, ॲजिटेशन. उद, वर, पारा चढणं, दिमाग खराब हो गया, क्रोध, तळपायाची आग मस्तकाला लागली, म्हणजे काय खाली होतं ते वर चढलं, ओद झाला. ओद म्हणजे वर संस्कृतमध्ये. ओद वेग न झाला, ज्वाळा भडकल्या. कशात? दुःखे, क्रोध आला, दुःख दिलं कोणी, अपमान केला, नुकसान केलं, ऐकलं नाही आपलं, त्या दुःखामध्ये. दुःखेषु उद्विग्न, असं न होणं. दुःखाच्या स्थितीमध्येही अनुद्विग्न राहणं, उद्विग्न नाही होणं, वेग प्राप्त नाही होणं. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. सुखाची स्पृहा नाही ज्याच्यामध्ये. स्पृहा म्हणजे कधी न संपणारी पिपासा, मृगजळामागे धावण्याची इच्छा आहे. मृगजळामागे धावून जल नाही प्राप्त होणार, घसा कोरडा होता म्हणून धावत होता, तो अजून कोरडा झाला आणि शेवटी मरणप्राय. त्या सुखाची स्पृहा नाही राहिली, लालसा नाही राहिली, भीक मागण्याची वृत्ती, दुसऱ्याकडून सुख मिळेल ही आशा उखाडून फेकली.
उद्विग्न मनाने नाही, दुःखी विषण्ण अवस्थेत नाही की अरे खूप बेकार आहे संसार, खराब, सगळे बेकार लोक आहे, कोणी आपलं नाही, जस्ट कसमे वादे प्यार वफा सब बातें है, बातों का क्या, कोई किसी का नहीं, ये सब अशा नाही, दुःखी नाही, प्रसन्नतेने सत्य जाणून दुसऱ्यांना शिव्या शाप देत विगत स्पृह होण्याला विगत स्पृह नाही म्हणत की काही सगळे फालतू आहे, सगळे बेकार आहे, खूप वैराग्य असं सोडून गेलं सगळं, बिलकुल मौन बनून बसलं, कोणाशी काही घेणं देणं नाही, जस्ट तोंड नाही पाहायचं. तसं नाही, आत्म्याची ओळख करून की मीच सगळ्यांमध्ये आहे आणि सगळेच येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवताना तो शेवटच्या क्षणी म्हणतोय की परमेश्वरा यांना क्षमा कर, कारण यांना माहित नाही अजून काय करणार आहे, कन्फ्युज झालंय, यांना माहितच नाही की मीच यांच्यामध्ये आहे, हे आणि मी वेगळे नाही, मला माहित आहे ना, पण मला दिसते ना, लक्षात येते ना, मी कसं यांना शिव्या शाप देऊ, त्यांनी शिव्या शाप दिलं तर ते तिथे जळून भस्म झाले असते, महायोगी होते, महायोगी येशू ख्रिस्त. थोडी नजर घुमवली असते ते सगळं नेस्त नाबूद होऊ शकलं असतं, पण त्यांनी काय म्हटलं, हात जोडून क्षमा कर त्यांना परमेश्वरा, माझ्या आपल्या पित्याला म्हटलं, ईश्वर पुत्र होता, कारण मला माहिती आहे, तुला माहिती आहे देवा, या बिचारांना माहित नाही, ह्यांना जर माहित झालं तर हे तसे नाही वागणार, प्रश्नच नाही, ज्याला माहित झालं तो सुधारला, ते जे बिघडले ते याच्याचमुळे फक्त माहित नाही, कोण मुद्दाहून कोणालाच बिघडायची इच्छा नाही, पण माहितच नाही म्हणून सगळ्यांना मुद्दाहून सुधारायचीच इच्छा असते, सगळ्यांना सुखी आनंदीत राहायचे, कोणालाच भीक मागायला आवडत नाही, कोणालाच आवडत नाही की खूप चापलुसी करून, खूप कसं तरी करून आपली प्रशंसा करावी, आपल्याला चांगलं म्हणावं, पण ते हे भिकारी भीक मागतात आहे की मला सुंदर म्हणेल, मला चांगलं म्हणेल, मला श्रीमंत म्हणेल, तर त्या भिकाऱ्यांना माहित नाही आपल्या सम्राट पदाची, आपल्या आत्मवैभवाची, म्हणून क्षमा कर, इतका अन्याय करतात आहे. तर ती जी अवस्था आहे त्याला विगत स्पृह म्हणतात. असं नाही की अरे हे गधे है, यांना काय अक्कल नाही, मला मेरे को पहचान नहीं सके, मैं कौन था ये जान नहीं सके, जाओ जलो मरो तुम गधो, असं विगत स्पृह नाही आहे तोही अज्ञानीच आहे, अंधकारातच आहे, कोणी अशा या खोलीतल्या अंधकारात आहे, कोणी त्या खोलीतल्या अंधकारात आहे, कोणी सोफ्यावर अंधकारात अडखळून पडेल, कोणी किचन मध्ये कशा तरी ठेच लागून पडेल, आणि त्या दोन्हीमध्ये दोन वेगळ्या खोल्यांमध्ये आहे, काही फरक नाही. तर दुःखेषु अनुद्वेग्न मना सुखेषु विगत स्पृह, सुखाची आशाच नाही का, कारण सहज सुख राशी, सुखाचा पहाड सहजतेने ज्याला प्राप्त आहे, चेतन अमल सहज सुख राशी, ज्याला अनुभवाला ईश्वर अंश जीव अविनाशी, मग ऑफकोर्स आपोआपच विगत स्पृह झाला. वीत राग भय क्रोध स्थित धीर्म निरुच्यते. वीत म्हणजे बुजणं, वात पेटलेली असली, मी जर अशी चिमटीने दाबली दिव्याची वात, किंवा करून विझवली, किंवा वातेवर टाळी वाजवली ती विझली, त्याला बुजणं म्हणतात. काय बुजलं, ज्याचं राग भय क्रोध, हा थीम बरेचदा येतो भगवद्गीतेत, वीत राग भय क्रोध, या तीन गोष्टी ज्याच्यातल्या या वाती भिजल्या, ज्याच्या सिद्धार्थ गौतम बुद्धांनी पण याच्यावर बरंच म्हणलं होतं, त्याचं निर्वाणपद याच्यावरच आधारित होतं. त्यांनी निर्वाणाची व्याख्या अशीच की बुजवणं, बुद्धाची निर्वाण पदाची व्याख्या इच्छा वासना बुझवणं. तर राग म्हणजे आकर्षण, संस्कृत मधला राग म्हणजे आकर्षण, चिपकण्याची वृत्ती, आपलं कसंही करून व्हायला पाहिजे, आवडते तिथेच जायचंय, तसंच पाहायचं, त्यांच्याशीच बोलायचं, त्यांनाच पाहायचं, हे राग राग राग, हे मोहाचं लक्षण. मोहाच्या पहिली पायरी म्हणजे राग. राग जर वाढवत गेला, रागाला जर हे संस्कृत मधला राग ज्याला आकर्षणाला जर नाही कंट्रोल नाही केलं तर पुढे मोह होतं. मोह म्हणजे सर्वनाश. मोह सकल व्याधीन भवमूला, संत तुलसीदास म्हटलं, सगळ्या व्याधींचं मूळ कारण मोह. मानसिक व्याधी जे आहेत, मानसिक रोग जे आहेत, आणि तिथूनच शारीरिक रोगही पुढे उद्भवतात. मोह सकल व्याधीन भवमूला, उलट ज्ञान.
मोहाच्या एक पायरी आधी बस आता मोहात पडणारच म्हणजे राग, आकर्षण. तर तिथेच ज्यांनी बुझवला करून एकदम वीतराग झाला, वात बुझवली, वातच्या जागी वीत झाली रागाची. कसलंच आकर्षण नाही, स्त्रीचं आकर्षण नाही, पुरुषाचं आकर्षण नाही, माझ्याचं नाही, तुझ्याचं नाही, आपली जिंकण्याचं नाही, आपलं न हरण्याचं नाही, धनाचं नाही, वैभवाचं नाही, मानाचं नाही, अपमानाचं नाही, नातनातवांचं नाही, घरदाराचं नाही, कशाचंच आकर्षण नाही. हे कारण सगळ्या बाह्य वस्तू आहेत, माझ्या बाहेर आहे, मी आत आहे, सहज सुखराशी आत आहे, इंडिपेंडंट आहे, परावलंबी नाही, स्वावलंबी आनंद प्राप्ती आहे, सहजतेने आहे, मेहनत केल्यानंतर प्राप्त नाही, सहज प्राप्त होणार. तर राग ज्याचा बुझला, भय, मग निर्भय अवस्था आपोआप. कोणाकडून काही नकोच आहे तर मग भय कोणाचा? भय त्यालाच आहे जे काहीतरी पटोपटो करायचं आहे, मिळवायचं आहे. निर्भय अवस्था, अभयम सत्व संशुद्धि. जोगी तो रमता भला, जिधर गए उधर गए, जो है जैसा है, जे आहे त्यात जो तृप्त आहे त्याला कशाचं भय, कोणाचं भय? संतुष्ट जर असेल तर. असंतुष्ट जो आहे तोच त्यालाच भय लागून आहे की अरे संपणार तर नाही, आपल्या घरचा किराणा तर नाही संपणार, आणून तर देतील, नेऊन तर देतील, पोचवून तर देतील. काय? कारण इच्छा लागून आहे, कोणीतरी काहीतरी करावं द्यावा, मग भय आहेच, मग भयभीतच जीव. निर्भय अवस्था नाही. जेव्हा दुसऱ्यापासून परावलंबी अवस्था सुटली, स्वावलंबी झालं, तर वीत, राग, भय, क्रोध. क्रोधही क्रोध अग्नी पण क्रोधाला नरकाचं द्वार म्हटलंय पुढच्या अध्यायात श्रीकृष्णाने. काम एष, क्रोध एष, रजोगुण समद्भव. काम, क्रोध आणि लोभ हे तीन नरका डायरेक्ट एंट्री. काही विशेष प्रयास नाही करावा लागणार नरकात जाण्यासाठी, कोणाला पटवा नाही लागणार, तिकीट नाही काढावं लागणार, रिक्षा नाही करावं लागणार, काही नाही करावं लागणार, फर्स्ट क्लास एकदम फटाक से एंट्री. हे श्रीकृष्ण म्हणतोय, ज्याचे वर्णन मी आता थोड्या वेळापूर्वी केला. नरकामध्ये कोणते? काम, क्रोध आणि लोभ. लोभ म्हणजे धनाचा लोभ, वैभवाचा लोभ. तर वीत, राग, भय, क्रोध या तीन गोष्टी ज्याच्या विजल्या आहे, आकर्षण, भय आणि क्रोध. स्थित धीर मुनी रुच्यते. तो मुनी, मननशील व्यक्ती, या गोष्टींवर विचार करणारा मननशील तो मुनी. मनात जो कचरापट्टी माल भरलाय, ज्यांच्याबद्दल विचार करतात, ते सगळं बाहेर काढून या गोष्टींचा विचार करणारा तो मुनी. त्याची धी म्हणजे बुद्धी, ज्यात बोध आला ती बुद्धी. धी म्हणजे आपली प्रज्ञा, याच्या मागे जे उपकरण आहे आपल्या डोक्यामध्ये, जिथे प्रकाश, चैतन्याचा प्रकाश जिथे येतो, ती धी. आणि त्या जेव्हा बोध झाला, जी समजू शकते, ती बुद्धी. नाही झालं तर मग बुद्ध. स्थित धीर मनी उच्चते म्हणजे म्हटल्या जातात, म्हणतात. तर आता आपली तशी वेळ आहे, थोडा वेळ आहे. ओके, मग अजून एक दोन श्लोक करू शकतो. करू की मी पहिले श्लोक वाचून त्याची व्याख्या करतो आणि मग आपण शेवटी ते पुन्हा त्यांचं उच्चारण करू. आता जो श्लोक वाचलाय त्याचं हिंदीत आहे, दुखों की प्राप्ति होने पर जिसके मन में उद्वेग नहीं होता, नॉट एजिटेटेड, नॉट एंक्शियस, नॉट जंपिंग अप एंड डाउन, उड्या नहीं मारत सुखात या दुखात. सुखों की प्राप्ति में जो सर्वथा निस्पृह है तथा जिसके राग, भय और क्रोध नष्ट हो गए हैं, ऐसा मुनि स्थिर बुद्धि कहा जाता है. तर 57वा श्लोक. हे आता जे आपण विहंगम दृश्य पाहताय, खिडकीतून वेगळेच दृश्य दिसून राहिलं. आज विमानात पहिल्यांदा बसलो, नागपूरहून मुंबईला, मुंबई नागपूरला की दिल्ली, आता आठवत नाही मला, 1991 मधला. तर पहिल्यांदा विमानात बसलं, त्या वेगळंच दिसायला लागलं. वा, वंडरफुल. तसं जे आता हे जे ऐकतं, आतापर्यंत जे ऐकतं त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी विलक्षण ऐकायला मिळते आतलं दृश्य. यस सर्वत्र न अभिस्नेह तत् तत् प्राप्य शुभ अशुभम न अभिनंदती न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.
अर्जुनाने विचारले, तो खातो काय, पितो काय, बसतो कुठे, बोलतो कसा, कोणती भाषा. आणि हे त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. खातो काय, पितो काय, बोलतो काय, घालतो काय, भाषा कोणती, हे वेगळंच काहीतरी उत्तर देऊन आलाय. त्याच्यावरून पुढे लक्षात येईल की बाहेरून काहीच तसं नाही, सगळा बदल आतला बदल झालेला असतो. इनर ट्रान्सफॉर्मेशन, कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन. आतली व्यक्तीच बदलली जणू काय. हे आधी जी होती ही व्यक्ती ती नाही राहिली, बाहेरून तशीच दिसते, सेम दिसते, काहीच फरक नाही. पण आत डिफरंट पर्सन, कम्प्लिटली डिफरंट पर्सन, समूळ नष्ट. असं ते चमत्कारिक बदल, चमत्कार झाला. यह सर्वत्र अभिस्नेह न अभिस्नेह, यह सर्वत्र न अभिस्नेह तत् तत् प्राप्य शुभ अशुभम न अभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यह म्हणजे जो व्यक्ती सर्वत्र, एव्हरीवेअर, सर्वत्र म्हणजे देश, काल, वस्तू, स्थिती, व्यक्ती, प्रकृती, सगळ्यांमध्ये. नुसती जागा नाही, सर्वत्र म्हणजे आपल्या घरी, दुसऱ्यांच्या घरी, तसं नाही. या सगळ्या परिस्थितींमध्ये, अमेरिकेत असो, भारतात असो, आपल्यासोबत असो, दुसऱ्यांसोबत असो, आपल्या धर्माचे असो, दुसऱ्या धर्माचे असो, हिंदू असो, मुसलमान असो, काळे असो, गोरे असो, नाहीतर महार असो, भंगी असो, चांगल्या परिस्थितीत, वाईट परिस्थितीत, धनवान असताना आणि निर्धन झालेला असताना, शरीर सौष्ठव असताना आणि आता कमकुवत झाला, शरीर तरी जरी खूप उदो उदो करत होते, हार तोरे घालत होते तेव्हाही, आणि आता चपलांचा हार घालून आले, चलो निकलो ऐसे भागो म्हणून आले. ओ कोरोना वाले वायरस है तुम्हारे घर में, नहीं आना, बाहेर मत निकलो. आधी खूप कौतुक करायचे, आता व्हायरस आहे म्हणून तोंड नका पाहू म्हणतात, आणि आता पुन्हा म्हणतोय की अरे बरं झालं तुमच्या घरचं झालं. हे सगळ्या प्रकारच्या, सर्वत्र म्हणजे सर्वत्र, नुसतेच जागा नाही, देश, काल, वस्तू, स्थिती, प्रकृती, यह सर्वत्र न अभिस्नेह. स्नेह म्हणजे प्रेमाची पहिली पायरी. जसं मी म्हटलं मोहाच्या आधीची पायरी राग, तसं प्रेम होण्याच्या आधीची पायरी स्नेह. जिथे जिथे स्नेह व्हावा लागेल पुढे शक्य आहे. मागच्या स्नेहाची परिभाषा केली, न इहा, इथली नाही, ज्यामध्ये स्वपणा आला. इथे जे काय दिसतंय समोर, जे काय त्याच्यात स्वपणा आला, ते स्नेह. आपलंपणा, आपलेपणा, स्नेह म्हणजे आपलेपणा वाटणं, माझं आहे वाटणं, माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे, माझं घर आहे, माझं नागपूर आहे, माझी अमेरिका आहे, माझी केस आहे, माझा चेहरा आहे, माझे कपडे, माझं सौंदर्य, त्याच्यासाठी न म्हटलंय ईश्वराने, न अभिस्नेह. कारण पुढे काय नेक्स्ट पायरी, त्याच्यातच प्रेम होईल, मूर्खपणा होईल. आपल्या चेहऱ्यात प्रेम होऊन बसला, आपल्या पुत्रपुत्रीमध्ये प्रेम होऊन बसला, आपल्या गावामध्ये, आपल्या देशामध्ये प्रेम होऊन बसला. ठीक आहे, पण त्यांनी सुटका नाही होणार. आत्म्याकडे लक्षच नाही गेला. ज्याच्या आपल्या शरीरातच रुतून बसला त्याची सुटकाच नाही, शक्यच नाही. शरीराकडेच लक्ष असलं तर, की आपल्या प्राणांकडेच लक्ष असलं तर, आपल्या बुद्धिमत्तेकडेच जर लक्ष असलं तर, आपल्या वैभवाकडे जर लक्ष असलं तर, इथे म्हटलंय यह सर्वत्र न अभिस्नेह. स्नेह झाला, अभिस्नेह म्हणजे त्याच्या आधीची पायरी, की ऍज एफ, अभि म्हणजे ऍज एफ, की असं सतत थोडं थोडं मनात त्याच्याबद्दल विचार येणार, अजून स्नेह नाही झाला. अशी परिस्थिती जरी निर्माण झाली, न तितकंही नाही, न अभिस्नेह, कुठे सर्वत्र, कशातच, बाहेर जे काही आहे, बाहेरच्या बाह्य जगतातल्या, शरीरही माझ्या बाहेर, मी जर शरीराच्या आत आहे त्याचा अर्थ आहे की शरीर माझ्या बाहेर आहे. या सर्वत्र न अभिस्नेह तत् तत् प्राप्य शुभ अशुभम.
जे शुभ प्राप्त झालं, अशुभ प्राप्त झालं, कोणी चांगलं म्हटलं, कोणी वाईट म्हटलं, कोणी बोललं, कोणी नाही बोललं, कोणी मान केला, कोणी अपमान केला, कोणी गिफ्ट प्रेझेंट दिले, कोणी नाही दिले, लाईक्स केले, थम्स अप दिले, नाही केले, थम्स डाऊन केले, जे काय व्हॉट एव्हर, पैसे दिले, नाही दिले, नुकसान केलं, फायदा केला, तत् तत् प्राप्य, जे काही प्राप्त झालं, शुभ असो अशुभ असो, त्याच्यात लक्ष नाही घातलं, जास्ती चिपकून नाही केलं, कारण पुढे जाऊन त्याच्यातच मग प्रेम होणार नाही तर, आणि मग तिथून राग, भय आणि क्रोध निर्माण होणार. नरकाची नरक यात्रा, त्याला तर न म्हटलंय, नो, कृष्णाने म्हटलं नो, स्टॉप. या श्लोकात काय, या सर्वत्र न अभिस्नेह तत् तत् प्राप्य शुभाशुभम, मग कस न अभिनंदती, नंद करणं, नंदन करणं म्हणजे त्यात राहणं. अभिनंदती, ड्वेलिंग, इंग्लिश मध्ये एक शब्द आहे ड्वेल, अमेरिकेत आम्ही म्हणतो, नितीन माधवी समजतील, त्याच्यातच ड्वेल होणं. वाय आर यू ड्वेलिंग इन इट, आय डोंट वॉन्ट टू ड्वेल इन इट, म्हणजे त्यात राहणं, तिथे जसं काही त्याच्यातच राहून राहिले, त्याला त्या शब्द तो जवळ येतो इथे क्लोज. न अभिनंदत, अभिनंद म्हणजे त्यात ड्वेल होणं. न अभिनंदती, न द्वेष्टी, पण द्वेष नाही करणं. चांगलं असेल तर त्यात ड्वेल होणं नाही, आणि वाईट असेल तर त्यात ड्वेल होणं नाही. त्याचा द्वेष करणं नाही, त्याला नाकारणं नाही, त्याला ढकलणं नाही, त्याच्यापासून दूर काहीच नाही, न्यूट्रल राहणं. जे काय उपहास करणं, न त्याचा खूप राग, न लोभ, न त्याची घृणा, न त्याचा द्वेष, काहीच, उपहास करणं, जे साईड ट्रॅक करणं, निघून जाणं पुढे, मूव ऑन, लेटिंग गो अँड मूव ऑन. न अभिनंदिती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित, त्याचीच प्रज्ञा, त्याचीच बुद्धी पक्की त्याच्यामध्ये प्रतिष्ठित आहे, आत्म्यामध्ये. आणि पुढचा श्लोक 58वा, यदा संहरते, हे हिंदीत पहिले वाचतो, जो पुरुष सर्वत्र स्नेह रहित हुआ, उस शुभ या अशुभ वस्तु को प्राप्त होकर न प्रसन्न होता है और न द्वेष करता है, उसकी बुद्धि स्थिर है. आता जय वाचला होता 57. नेक्स्ट, यदा संहरते च आयम कूर्मो अंगानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थ अभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कूर्म म्हणजे कासव, आपल्याला माहिती आहे, कूर्म अवतार ईश्वरचा, त्याच्याबद्दल उल्लेख आला. यदा म्हणजे जसा, जेव्हा, संहरते, संहार करणं म्हणजे कंट्रोल करणं, संहार म्हणजे विनाश नाही. शिव विनाशकारी देव नाही आहे, संहार करताय, कंट्रोलर आहे. इज नॉट द डिस्ट्रॉयर, संतापी नाही आहे, तो वैतागी नाही आहे, निसंतानी नाही आहे ना, ईश्वर आहे, मंगल आहे, शिव आहे, परम कल्याणकारी आहे, कंट्रोलर आहे. तर जस म्हणून संहार करतो तो. तर यदा संहरते च अयम कूर्म, कासव, अंगानीव सर्वशः, कासवाला काय 5 अंग असतात, बाहेर निघणारे, बाहेर निघाले, 2 हात तिरपे, 2 हात असे मागे, शेपटी आणि त्याची मान. तर तो कसा, म्हणजे 6वं, पण जे 5 जे असतात ते तो आत घेऊ शकतो, घेतो, पूर्ण कटोरा होऊन जातो एकदम, है ना, वरून एकदम ढाल जशी त्याची बनवल्या जाते तशी. तो जसं जेव्हा हवं तेव्हा पटकन आपला आत घेऊ शकतो. यदा संहरते चायम, जसा कासव जेव्हा आवश्यक तेव्हा बाहेर ठेवतो, आणि जेव्हा आवश्यक तेव्हा आत घेतो, आपल्या सगळ्या अंगांना आत घेऊन समेटून घेतो स्वतःमध्ये, कंट्रोल करतो, संहार करतो. म्हणजे आपलं तोडून फेकून नाही देत कासव, स्वतःचे डिस्ट्रॉय नाही करत, कंट्रोल करतो. तसं ज्याचे इंद्रिया आणि इंद्रियार्थ अभ्यास, तसे ज्याचे इंद्रिय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचं ग्रहण करणारे नेत्र, कर्ण, नाक, जिव्हा आणि त्वचा, स्पर्श, हे 5 जेव्हा जितकं आवश्यक तितकंच तेव्हाच बाहेर ठेवणार, आणि इतर वेळ आत समेटलेले. इंद्रियांचे जे अर्थ आहे, म्हणजे सब्जेक्ट्स मध्ये पूर्ण वेळ रुतून बसलेला नाही, पूर्ण वेळ त्याच्यातच रत असलेली नसणारी
त्याच्यातच रत नसलेला असणारा जो आत्मवेता पुरुष आहे, की डोळे आहेत तर बघायचं, आता हे बघितलं, आता काय बघू, आता ते बघू, आता ते काय बघू, आता ते बघू, आता हा शो, मग तो शो, मग बाहेर पडू, बाहेरचं झालं तर आता आत येऊ, मग आता काही कपाटातल्या वस्तू पाहू, नाही तर अजून काही आपल्याच आरशामध्ये आपलं पाहत बसू. डोळे म्हणून पाहायचा 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 पाहायचा, हे पाहायचं, ते पाहायचं, ते पाहायचं. त्यांनी संहार नाही केला, कंट्रोल नाही केला. तोंड आहे म्हणून बडबड 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 बक 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 करायचीच आहे. याला कॉल केला, त्याला कॉल केला, त्याला कॉल केला, त्याला कॉल केला, सतत पूर्ण वेळ. किंवा जिव्हा आहे तर खायचंच आहे, याची चव, हे कशी, याची चव, हे कसं लागते, ते कसं लागते, असं तसं चव. हे कुर्म अवताराचं लक्षण नाही आहे, ईश्वर अंशाचे लक्षण नाही आहे. किंवा कान आहे तर ऐकायचं, आता हे गाणं ऐकलं, मग ते भजन ऐकलं, मग ते ऐकलं, मग ते ऐकलं, ऐकलं ऐकलं ऐकलं, हे ऐकू, ते ऐकू, ते ऐकू ऐकू, दुसऱ्यांना कॉल करू, दुसऱ्यांशी बोलू, त्यांचं ऐकू. यू गेट द पॉइंट. सो असं न करणारा, जेव्हा आवश्यक तेवढाच मात्र उपयोग करणारा, असंही नाही की बस आपलं बनून बस काहीच उपयोग न करणारा, कसं करतो उपयोग. म्हणून त्याला केवळ श्रेष्ठ स्थान मिळालं की कुर्म अवतार, ईश्वर त्या अवतारात आला. यदा संहरते च अयम, हा अयम म्हणजे हा, कुर्मो अंगानी व सर्वशा, त्याच्याप्रमाणे इंद्रिय ज्याचे इंद्रियांच्या अर्थात सब्जेक्ट्स मध्ये अभ्यासता, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्या सब्जेक्ट पासून कंट्रोल आहे, ज्याची इंद्रिय स्वतःच्या आत अभ्यासता आहे, बाहेरच्या सब्जेक्ट पासून कंट्रोल आहे, त्याचीच बुद्धी प्रतिष्ठित राहू शकते. असं कोणी नाही म्हणू शकते आता मी आत्मवेत्ता झालो तर आता बस मग काही प्रॉब्लेम नाही, परमनंट फ्री झालो, आता मी स्वैराचार करेल, जे पाहिजे ते करेल, जसं पाहिजे तसं वागेल, धमाधम खूप. तसं करणारे मग रावण, कंस सारखे आला, मग स्थितीतून घसरला जातो. मुख्य त्यांना प्रयत्न नाही करावा, आत्मविद्या पुरुषांना मग पुढे प्रयत्न नाही करावा, कारण सहज स्थिती प्राप्त, साधू भाई सहज समाधी भली, खुली आंख में हस हस देखो, सुंदर रूप निहारू, कानन रुंदू आंख न मुंदू, काया कष्ट न देहो. पुढे मग कष्ट देण्याचा काही प्रसंग नाही, पण आपोआप सहज समाधी झाली. इच्छाच नाही मग त्यांच्या वाईट गोष्टींची, काही खूप बघत राहण्याची इच्छाच नाही, आवश्यकच नाही, सतत ऐकत राहायची आवश्यकता नाही, सतत कुणाशी तरी बोला, सतत कोणीतरी आपल्याशिवाय अशी इच्छाच नाही, कारण आत्मन्येव आत्मन तुष्ट स्थितप्रज्ञ असतं. मग त्याची इंद्रिय आपोआपच लाईनीत लागले, ठिकाणाला आले. स्कूटरला कव्हर लावून ठेवून देते, जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर काढतो, पुन्हा आणून आत ठेवून दिले, आपल्या गेट बंद करून दिला. जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच काढतो की स्कूटरला जस्ट लावून पडून जाईल ती थोड्या वेळाने, आपण चालू नाही शकणार तशी, जशी आपली स्थितीतून आपण पडतो, सतत घसरतो, अपमानाचे 2-4 थपडा खाऊन पुन्हा मग सुधारतो, मग पुन्हा जर तोंड मारावं तर पुन्हा थपडे खाऊन. त्यापेक्षा असा जेव्हा एकदा स्थिती येईल की आवश्यक तेवढं जरूर वापरण्यासाठीच दिलाय, कधीच असं नाही म्हटलंय की वापरू नका, मग तर मूर्खपणा झाला बनून. दिलाय पण वापरू नका असं नाही, आवश्यक तेवढं, आवश्यक तिथे, आवश्यक तेव्हा, आवश्यक तसंच. पुढचा श्लोक, कदाचित आजचा शेवटचा श्लोक, 59वा. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन, रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्टा निवर्तते. आता हे कासवाचा जो म्हटलं तो पहले हिंदीत वाचतो. जैसे कछुआ सब ओर से अपने अंगों को समेट लेता है, वैसे ही जब सब पुरुष इंद्रियों के विषयों से इंद्रियों को सब प्रकार से हटा लेता है, तब उसकी बुद्धि स्थिर है, ऐसा समझना चाहिए. आणि आता जो श्लोक वाचला त्याचा हिंदीत अर्थ आहे, इंद्रियों के द्वारा इंद्रियों को ग्रहण न करने वाले पुरुष के भी केवल विषय तो निवृत्त हो जाते हैं, परंतु उनमें रहने वाली आसक्ति निवृत्त नहीं होती. इस स्थित प्रज्ञ पुरुष की तो आसक्ति ही परमात्मा का साक्षात्कार करके निवृत्त हो जाती है. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना, रसवर्गम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. वर्ज करून, त्याग करून. तर हा एक श्लोक करून मागचा सतत थांबव, किंवा असं करू, पहिले 2 वेळा म्हणून घेऊ हे श्लोक आपले
आणि मग वाटलं, कारण की 5-10 मिनिटं ध्यानही करायला, आणि मग याचा अर्थ पुढच्या वेळेसपासून सुरू करू. तर मी हे जे आताचे जे 2 श्लोक आपण म्हटले 58 आणि 59, ते मी म्हणतो थोडं थोडं आणि तुम्ही सगळे आपण म्हणू शकतो. यदा संहरते च अयं कूर्म अंगान इव सर्वशः. यदा संहरते चायं कुर्मो अंगान नीव सर्वदा. यदा संहरते चायं कुर्मो अंगानीव सर्वशः. इंद्रियाणि इंद्रिय अर्थे अभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इंद्रियाणि इंद्रियार्थे अभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इंद्रियाणि इंद्रियार्थे अभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा संहरते चायं कुर्मो अंगानीव सर्वशः. इंद्रियाणि इंद्रियार्थे अभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पुढचा श्लोक होता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य सर्वशः देहिनः. देहिनः विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. रसवर्जम रस अपि अस्य परम दृष्ट्वा निवर्तते. रसवर्जम रसोप्यस्य. रसोप्यस्य म्हणजे रस अपि अस्य रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. रसवर्ज्यम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. तर आज इथे थांबवू. एक थोडा वेळ पुन्हा ध्यान करू आणि मग पुढच्या वेळेस या 59व्या श्लोकाचा अर्थ आणि मग पुढे सुरुवात करू.